संकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागा भरा. कोणतेही 3. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड या देशात झाला. शेतकऱ्यांनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? बिहारच्या चंपारण्य भागात. प्रार्थना समाजाच्या नेत्यांची नावे लिहा. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर आणि विठ्ठलरामजी शिंदे. इतिहासाच्या साधनातील भौतिक साधने कोणती? विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. कारणे लिहा. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी आणि दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागत असे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुलेंनी नाभिकांचा संप घडवून आणला. भारतातील सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत. त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. टीप लिहा. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असे अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. रिकाम्या जागा भरा. राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली. कारणे लिहा. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संसदीय शासन पद्धतीत चर्चा, विचार विनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. त्यामुळे
संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. थोडक्यात उत्तरे लिहा. लोकसभेच्या अध्यक्षांची कामे सांगा. अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामेही अध्यक्षांना करावी लागतात. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. भूगोल. रिकाम्या जागा भरा. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच म्हणतात. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्यामुळे हवा कोरडी असते. सुमारे 71% पृथ्वीचा भाग पाण्याने व्यापला आहे. खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. मुंबई शहर 73° पूर्व रेखावृत्तावर आहे. मानव सागर तळ रचनेचा भूखंड मंच भाग प्रामुख्याने वापरतो. फरक स्पष्ट करा. शीत प्रवाह आणि उष्ण सागरी प्रवाह. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपान. शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. शीत सागरी प्रवाह लगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ पेरू, चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश. सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरणार्थ सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. सियाल व सायमा. खंडीय कवच भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहेत. त्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो. महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळतात. कारणे लिहा. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाणवेळ मानली जाते. परंतु
त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे नसते. कॅनडाचा पूर्व पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूप मोठा असल्याने एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे होत नाही. ढग हे आकाशात तरंगतात. ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर वर जाऊ लागतो, त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागरी अवसाद महत्वाचे ठरतात. जास्त प्रजाती सागरातच आहेत. खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आणि धातू अधातूंचा प्रचंड साठा सागरात आहे. पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती काढा. समोरील आकृती पहा आणि नावे द्या.